नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व व्यवस्थित असणार. तर आज आपण बनवणार आहोत खस्ता होममेड नानखटाई. अतिशय सोपी रेसिपी, कमी वेळात तयार होणार. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे मैदा, साखर, वेलची, बेसन, रवा, देसी घी आणि थोडे ड्रायफ्रूट. तर आपण मिक्सरमध्ये साखर आणि वेलची घालून त्याची पावडर तयार करून घेऊ. आणि नंतर एका बोलमध्ये आपण जो देसी घी घेतलेला तो टाकून ती आपण दळलेली साखर त्यात ॲड करून आपल्याला व्यवस्थित बीट करून घ्यायचं. आणि आपल्याला बऱ्याच वेळ बीट करायचं जोपर्यंत आपला हा मिश्रण फ्लफी होत नाही तोपर्यंत. छानपैकी व्यवस्थित बीट करून घ्या दाखवल्याप्रमाणे. आणि नंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन आणि 1 ते 2 चमचा रवा, नंतर थोडंसं मीठ आणि बेकिंग सोडा ॲड करून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्या. छान एकजीव करून घ्या व्यवस्थित. आणि यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी बिलकुल ॲड करायचं नाही आहे. जो आपण घी टाकलं त्यामध्येच आपल्याला असं एक सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे. तो असा घट्ट वगैरे आपण जसं चपाती वगैरे बनवतो तसं नाही होणार. त्या घीमध्येच आपल्याला व्यवस्थित डो बनवायचा आहे. नंतर त्यातलं थोडं थोडं पाट घेऊन आपल्याला असं हातावरती लाडूसारखं करून नंतर थोडंसं प्रेस करून त्याच्यावरती ड्रायफ्रूट लावायचा. काजू, पिस्ता किंवा बदाम. एकदम फ्लॅट नका करू, जसं दाखवलं आहे एकदम अगदी पेढ्यासारखं करायचं आहे आपल्याला. थोडंसं हलकं प्रेशर देऊन थोडंसं फ्लॅट करायचं, एकदम फ्लॅट नाही करायचं. आणि हे मी अगोदर जरा प्रीहीट करायला ठेवलेलं, कमीत कमी 10 ते 15 मिनटं आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचे. अशाच नवीन रेसिपीसाठी कुक विथ वैष्णवी या पेजला नक्की फॉलो करा. त्यानंतर आपण जी नानखटाई बनवलेली आहे ती अशी सुटसुटीत ठेवायची, एकदम घट्ट अशी नाही पाहिजे, एकदम वेगवेगळी ठेवायची थोडी, कारण ते फुलतात नंतर, त्याच्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित वेगवेगळे ठेवायचं आहे. बघा किती छान तयार झालेली आहे. आणि आपल्याला लो फ्लेमवरती कमीत कमी 30 ते 35 मिनटं ठेवायची. एकदम लो फ्लेमच हवा आहे आपल्याला, फ्लेम गॅसची फास्ट नका करू. आणि नानखटाई थंड झाल्यावरच आपल्याला डिशमधून बाहेर काढायची. बघा किती छान अशी नानखटाई आपली तयार झालेली आहे. खूप सुंदर, एकदम चविष्ट, अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी होती खस्ता नानखटाई. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू गाईज, बाय, टेक केअर.